आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्याचा थेट विकास कामांवरती परिणाम झाल्याचं वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केलंय। तसंच त्यांनी राजकारणातील प्रवेशावरती देखील भाष्य केलंय। तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे। हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन। ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटेल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना। खड्डा पडला का 10 लोक व्हिडिओ काढायला पोहोचतात, पहा खड्डा पडला, मग ट्रॅफिक पण सांभाळ ना बाबा। आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू। तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो। मला कोणाचाही अपमान करायचा नाही। तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेल्या तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही। मेंदूचा डॉक्टर झालो, मला माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी जेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला। आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले। 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उडकून टाकलं। नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला, पण काय जमलं नाही मला बन्यांवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही। जे काम ग्रामपंचायतीच्या शिपाईचं औषधी फवारणी हे जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काय निवडणूक लढवायची?